नमस्कार. आपण पाहत आहात टीव्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम विजयी भव. विजयी भव या कार्यक्रमामध्ये आपण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्यांना असं वाटतं की आपल्या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी ते सातत्यानं समाजकारण आणि राजकारण करत असतात. त्यांना असं वाटतं की आपल्या या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी देखील माझ्या प्रभागामधून लोकांचं प्रतिनिधित्व करावं आणि लोकांचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचवावा. आणि अशाच लढवई या लोकांचे आपण विजय भव या कार्यक्रमामध्ये मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपल्या सोबत आहेत पूनम सुळगावकर, दक्षता समिती ज्यांनी स्थापन केली आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरती ज्यांनी सातत्यानं आवाज उठवला, त्या पूनम सुळगावकर. पूनमजी नमस्कार. सगळ्यात महत्वाची, आज मी तुमची यशस्वी भव या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेतोय, पण त्याचबरोबर आज तुमचा वाढदिवस. सर्वप्रथम टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जे काही तुमची स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न 2025 मध्ये पूर्ण हो ही पहिल्यांदा सदिच्छा व्यक्त करतो आणि मग आपल्या या मुलाखतीला सुरुवात करू. ज्यावेळेस निवडणुका लागू होतात त्यावेळेस अनेक जण इच्छुक असतात, पण तुम्ही 2014 पासून या आपल्या प्रभागासाठी धडपडत आहात. 2014ला तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची, अपक्ष असून दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. 2014चा अनुभव अगोदर सांगा आणि मग आपण पुढे जाऊ. नक्की. 2014ला पण असंच आरक्षण निघलं आणि महिलांसाठी म्हटल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी होणार होत्या. आणि आपण एक चॅलेंज एक्सेप्ट केल्यासारखं केलं होतं ते की बाबा आपल्याला संधी मिळाल्या आणि कास्ट वाईज जर बघायला गेलं तर ते अनुसूचित मधून सगळ्याच महिला उमेदवार होत्या. सगळ्यांसाठीच तो अनुभव असा वेगळा होता, चांगला होता. मग आम्ही आमचं बॉन्डिंग करून सगळेजण उभारलेलो होतो. प्रत्येकाचा प्रचार चालू होता. मैत्रिणींच्यात आमचं बोलणं चालणं झालं की बाबा तू उभार, आपण पाण्यासाठी लढतोय, आपल्याला रस्ते नाही आहेत, नवीनच कॉलनी आहे आणि सगळंच आपल्याला जर तू निवडून आलीस तर बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी घडून येतील. असं करत करत ते ओघ वाढत गेला आणि मैत्रिणी बोलता चालता रोज आम्ही एकत्र असणार की बाबा उमेदवार आहे किंवा नगरपालिकेसाठी निवडण्याचे किंवा सत्तेसाठी आम्ही किंवा सत्तेकडनं त्या सत्तेचा उपयोग करून किंवा पक्षाकडनं आम्हाला काहीतरी मिळणार आहे म्हणून असं काही नाहीये. रोजच्या गोष्टी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या एका महिलेला फेस करायला लागतात. पाणी आलं नाही, लाईट नाहीये, म्हणजे अंधार पडलेला आहे, मुलं कुठनं तरी क्लासवर येतात किंवा नवरा कामावरून घरी यायचा असतोय, अंधार असतोय आणि त्यावेळेला तरी फोन म्हणजे साधेच कोणाकडे असेल नसेल काय असेल ते बऱ्यापैकी सामान्य वर्ग आपला. आणि ते सगळं अनुभवत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टीला पाणी आलं नाही की मोर्चे घेऊन जायचं पंपिंग हाऊसला. रात्रीचं 12-1 वाजता आम्ही त्या पाणीवाल्याला सांगायचं 8 दिवस पाणी, 10 दिवस पाणी, बाबा पाणी सोड. आणणार कुठून रोज उठून पाण्याचा विषय. हे असं करत करत लिडरशिप वाढत गेली. मग बोलणं म्हणजे थोडस राग आला की मग ते ऐकायचं नाही. मग ते सगळ्यांचं क्राऊड तू बोल तू बोल तू बोल आता म्हणजे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे ज्याला आपण फेस करतोय त्याला त्रास होत असतोय ना त्या गोष्टीचा. मग तो म्हणजे साहजिक आहे ना, म्हणजे पोटात एक आणि ओठात एक काय नाही, जे समोर आहे ते समोर बेधडक. त्याला भले राग येते, त्याला पण कळते नंतर की बाबा नाही हेच बरोबर होतं. त्यामुळं स्पष्ट वक्तेपणा एखाद्याला नडत असला तर ते झुमते पण भरपूर. त्यावेळेस आपल्याला 2014ला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. होय. काय झालं होतं, आपण पूर्ण बेस केला होता, तिकीट ऑन द स्पॉट कॅन्सल केलंय. अशीच घटना घडली. मग म्हणजे लेडीज पुढे गेला तर एक तर पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तुम्हाला ते चालत नाही. प्लस म्हणजे बाईनं राज्य करायचं, त्याच्या अंडर आम्ही राहायचं का, बऱ्याच गोष्टी टोमणे तर भरपूर खायला लागल्यात आम्हाला. मग ठीक आहे म्हटलं चला आपण एकदा हातात सगळं घेतलंय, डावलू तर नाही शकत, मैदान गाजवायचं आहे तर मग ते धुमधडाक्यातच गाजवलं पाहिजे. असं माघार घेऊन किंवा मग नाही मग आम्ही कसल्या रणरागिनी तारा राणीच्या लेकी असं म्हणून मिरवणार. मग ती प्रोसेस पूर्ण केली. जाऊ दे म्हटलं, पक्ष नाही तर अपक्ष तर अपक्ष. मग 4 ते 5 महिने जे आम्ही राबलो होतो ना ती कशी जातील कुठं. बरोबर. त्या भागात सगळं आम्ही बेस बसवून ठेवला होता. फक्त पक्षाचं तिकीट राहिलं होतं हातात यायचं. सगळं मी प्रोसेसनं सगळ्या गोष्टी केल्या होत्या. कार्यकर्ते नाराज झाले, सगळे नाराज झाले, ते जाऊ दे तिकडं आपण दुर्लक्ष करू. आणि आपला बेस काय आहे, निवडणूक लढवणं, त्यावर केंद्रित करूया. मग जात पडताळणी पर्यंत सगळ्या प्रोसेस सगळं झालं, सगळं म्हणजे पूर्ण टोटल झाला. मोजणीला
जसे जशी जशी ग्रेप वाढत गेली तसे पण आम्हाला पण वाटलं नाही एवढं मतदान पडेल. अच्छा. म्हणजे लोकांनी तेव्हा पण मग आम्ही मतदान करून आले, मला घरात येऊन सांगून गेलेत सगळ्यांच्याकडे. त्यावेळेला आता म्हणजे फोन नव्हते, अशी ढसाढसा 3 दिवस माझ्या घरात रडत होती, असा शोक झाल्यासारखा. आणि मग म्हणजे एक असते ना आपल्यातलं कोणतरी गेलंय तिथं, म्हणजे आमचे सगळे प्रश्न मिटतील हा विश्वास जो होता तो पूर्ण गेलाच ना एकदम पटकन. मग त्यानंतर 2014 नंतर दुसऱ्या क्रमांकाची तुम्ही, तेही अपक्ष असताना तुम्ही मतं मिळवलीत. 2014 नंतर बरंच राजकारण बदलत गेलं, वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की कोल्हापूरचं राजकारण जर बघितलं तर कोल्हापूरचं राजकारण हे पक्षीयपेक्षा हे गटातटावरचं जास्त राजकारण आहे. आणि ज्यावेळेस पूनम सुळगावकर हे नाव येतं त्यावेळेस एका गटाशी तुमचं नाव जोडलं जातं, ते म्हणजे महाडिक गट. त्यांच्याबरोबरचा हा अनुभव कसा होता आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा एक नेता म्हणून त्यांनी कशा पद्धतीनं तुमचं हे नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न केलाय? नेता आमच्या सोबत वावरताना ते असं असतंय ना एक ऍटिट्यूड नेतेपणाचं, किंवा मी एवढ्या मोठ्या पदावरती आहे, किंवा वहिनींचं माझा नवरा खासदार आहे, असं काही नाही केलं. त्यांनी आम्हाला लेकीप्रमाणे सांभाळलं. समाज कार्याचे धडे जसं त्यांनी त्यांच्या मुलांना दिले तसे आम्हाला पण दिले. आम्हाला आवड काय लागत गेले समाजकार्य काय, आम्हाला काय माहितीये. 18 वर्ष संसार मुलं बाळ सांभाळणारे आम्ही. अरे माझं ब्युटी पार्लर होतं, माझा बेस्ट ब्युटी पार्लर, गाडी फिरवणं हे ते असं सगळं म्हणजे नॉर्मल आयुष्य. गृहिणीचं आयुष्य किंवा व्यवसाय जर असला तर तेवढा पुरताच मर्यादित, मुलांच्यावरती केंद्रित लक्ष. काहीच माहित नाही, नुसते निवडणूक लढवली, तिकडे गेलो, पक्षाचं पद होतं, पक्षाच्या पदानंतर संस्थापन संस्थेत गेल्यानंतर सुद्धा म्हणजे ते शिकत शिकत जात असतानाच आम्हाला त्या गोष्टी जाणवत गेल्या की एवढ्या मोठ्या व्यक्तींच्यात आपण राहतोय, किंवा त्यांनी आम्हाला कधी जाणवून दिलं नाही की आम्ही कोण आहे. आम्ही म्हणजे एवढे मोठे हे आणि तुम्ही असं नाही तसं काय नाहीये. त्यांनी खूप छान म्हणजे समजावून सांगायच्या. जो म्हणजे काहीतरी चुकत असलं तरी सुद्धा नाही हे असं नाही करायचंय, ते अशा पद्धतीने करायला लागते. म्हणजे चुका सुधरवत त्यांनी आम्हाला घडवले. ही पूनम सुळगावकर नुसतंच आले आणि डायरेक्ट पूनम सुळगावकरचं एवढं मोठं नाव नाहीये. त्यांनी आवड निर्माण करण्यासाठी पण त्यांनी जे कार्यक्रम देतात आम्ही पण इंटरेस्टेड म्हणजे घेत होतो. मग आता आमचे वैयक्तिक घ्यायला म्हणजे ते शिकलोय म्हणून आम्ही आता वैयक्तिक घ्यायला लागलोय. वाढदिवस, आता माझा पण वाढदिवस चाललाय, ते साहेबांना वह्या द्यायचे. म्हणजे एक एक गोष्टी म्हणजे असं नाही, असं पण करू शकतो आपण, लोकांना काहीतरी देणं आपल्या वाढदिवसानिमित्त, किंवा स्टॉलचे अरेंजमेंट आपले असं वहिनींचे जसे वर्षात एकदा असत. मग आम्ही जसं जसा क्राऊड वाढत गेला, कुठला तरी कार्यक्रम घेतला की आपण स्टॉलचे अरेंजमेंट, मग सक्षमीकरण आलं, सबलीकरण आलं, वेगळं काय करायची गरजच नाही. महिला सन्मान पुरस्कार आहे. मग बोलता चालता असंच आमच्या ग्रुपमध्ये वहिनीने आम्हाला पुरस्कार दिले होते. मग म्हटलं असा असा कार्यक्रम आहे महिला दिनाचा, आपण परत घेऊया. मैत्रिणी म्हणते बोलताना चालताना पण आम्ही एक एक गोष्टी अशा करत गेलो की ते आम्हाला पण कळलं नाही की समाजावरती ह्याचा काहीतरी वेगळा असा म्हणजे प्रयोग केल्यासारखा झालाय. आणि त्यांच्या डोक्यात मनात बिंबा लागलाय की काहीतरी वेगळं चालू आहे. आणि आमच्या भागात असं पहिल्यांदाच होत होतं. कारण गटातटाचं राजकारण म्हणजे तो गट आमच्या इथला प्रॉपर जो आहे तो पूर्ण वेगळाच, काँग्रेसचाच. तिथं मी काम करत असताना मला होणाऱ्या अडचणी किंवा माझा जो महिला वर्ग आहे तो आम्ही वेगळ्या पद्धतीनेच काम चालू ठेवलं होतं. मग स्टॉलचे अरेंजमेंट असतील किंवा मग स्पर्धा असतील, असं करत करत मग भागीरथीला मेंबर जॉईनिंग करून दिले. मग त्यावेळेला वहिनींनी महिलांना झुणका भाकरीची ऑर्डर दिली होती. परत नंतरच्या वेळेला चपाती भाजीची ऑर्डर दिली होती एका ठिकाणी. ज्या वेळेला इव्हेंट असायचे त्यावेळेला बोलवलं जायचं, किंवा मार्गदर्शन कार्यक्रम भागामध्ये भरपूर आम्ही लावले होते. मग फराळ वाटपाचा एक कार्यक्रम होता तो पण आम्ही घेतला. म्हणजे जे लागतंय त्या सगळ्या गोष्टी आम्ही महिलांसाठी पुरवल्या तिथं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एका परिपक्व असणाऱ्या राजकारण्यांकडून तुम्ही राजकारणाचे पण आणि समाजकारणाचे सुद्धा धडे घेतले. म्हणजे असंच उठलो आणि आलो असं घडलं नाही. परंतु ज्यावेळेस पूनम सुळगावकर हे नाव समोर येतं त्यावेळेस एक नाव गोष्ट पुढे येते ती म्हणजे दक्षता समिती. आणि त्याही बाबतीमध्ये एक नाही, विशेषतः आपण एक प्रकरण जे लावून धरलं होतं तृतीय पंथांचं, तर त्याही बाबतीमध्ये आपलं नाव झालं होतं. कशा पद्धतीनं समाजामध्ये फिरत असताना कोणकोणत्या समस्या आपल्याला जाणवतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षित नाहीये स्त्री, कुठेही गेला तरी सुरक्षित नाहीये. काम करत असताना तर भयानक गोष्टी तिला फेस करायला लागतात. दक्षता समिती म्हणजे जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये 2014-15 पासून मी काम करते. आणि त्यातनं बाकीच्या पण पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या वेळेला गोष्टी या लागल्या कानावरती महिलांच्या की ताई मला असा असा प्रॉब्लेम आहे किंवा ह्याच्यासाठी कुणाला भेटायला पाहिजे, मग
पोलीस स्टेशनमध्ये न जाता सुद्धा जर सेटलमेंट बाहेरच्या बाहेर होत असली किंवा नवरा बायकोची भांडणं असतील त्याच्यात पोलीस स्टेशन हे शेवटचं टोक असते. जरी तक्रार दाखल केली तर मग ते कोर्टापर्यंत न जाता त्यांना बाबा समजावून सांगणं, काउन्सिलिंगचा हा भाग झाला, किंवा दुसरी कुठली तरी तक्रार असली तर त्यांना ते समजावून सांगणं. मग जसं जसं ते मी करत गेल्यानंतर ना ते वाढत गेलं. मग ज्यांना त्यानं अनुभवले की जा तू ताईंच्याकडे जा, ताई तुला मार्गदर्शन करतात, अच्छा. हे वाढत गेलं. मग असंच एकाने त्या तृतीयपंथीयांना सांगितलं की त्यांच्याकडनं तुम्हाला जरा गायडन्स चांगला मिळेल आणि जरासं हे करा. मग भयानक त्यांचे पण प्रॉब्लेम चालू होते. मग बोलता चालता हा विषय वाढत गेला. मग समजून घेतलं सगळं. मग 4-5 जणांना आपण आपल्या घरी थांबवून ठेवलं होतं. त्यांच्या जीवाला धोका होता, म्हणजे मारणारच होते. पण तुम्हालाही धमकीचे हो फोन आले हो होते? हो हो होय होय तुम्हालाही धमकीचे फोन आले भयानक होते ना? फोन आले होते. 1.5 महिना मी टेन्शन मध्ये होते. अच्छा. जे कधी पण येतील आणि मला काय पण काय करून पण करू जातील शकतील. अशा कंडिशन मध्ये मी होते. पण नाही, जसं जसं मी आंदोलनाचं ज्या वेळेला SP साहेबांना दिलं, माननीय महेंद्र पंडित साहेबांना, तर त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली. आंदोलन काय मला करू दिलं नाही. संबंधित सगळ्या PSIंना सांगितलं. PSIंनी 4 पोलीस स्टेशनच्या PSIंनी माझ्या तक्रारीवरती ते हे करून दखल घेऊन NCR आणि FIR दोन्ही दाखल करून घेतले. अच्छा. आणि त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्याला GR काढला की बाबा लेटर दिलं त्यांनी की तृतीयपंथीय जर कोणी आला तुमच्याकडं, त्यांना त्रास व्हायला, तर त्याची डायरेक्ट तक्रार दाखल करून घ्यायची आणि त्यांना प्रोटेक्शन द्यायचं. खरं म्हणजे ते प्रकरण इतकं वेगळ्या स्तरावरती गेलं होतं की डिव्हिजन मधून तुम्हाला फोन आले होते की आंदोलन थांबवा, काय आहे ते तुमचं, या इथं आपण बसून बोलू. बसून बोलून चर्चा करून त्यांनी ते इतकं मार्गस्थ लावलं ना. आणि हे फक्त ह्याच प्रकरणाबाबतीमध्ये नाही, जी प्रकरणं तुम्ही हातामध्ये घेतलीत त्या प्रत्येक प्रकरणाच्या मध्ये सुद्धा तुम्ही इतक्याच धडाडीनं आणि आक्रमकपणानं या सगळ्या गोष्टी केल्या. मी सुरुवातीलाच म्हणालो त्या पद्धतीने की कोल्हापूरमध्ये गटातटाचं राजकारण आहे, परंतु आता पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक हे आता किमान आता चित्र असं दिसते की हे पक्षीय पातळीवरती होणार. कारण 4 वॉर्ड एकत्रित येऊन एक वॉर्ड येणार आहे. जर पक्षीय पातळीवरती ही निवडणूक होईल असं जर चित्र असेल तर सध्या तुम्ही कुठल्या पक्षाकडे अप्रोच केलाय का? कुठल्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी तुमची प्रयत्न चालू आहेत का? आणि जर सुरू असेल तर त्या पक्षाकडून आपल्याला काही शब्द वगैरे देण्यात आले आहे का? आता माझ्या कामाचा जो भाग आहे तो सगळा मी गृहीत धरता, किंवा आता जे चालू आहे महायुतीतनं जे कामकाज चालू आहे, त्यामुळं मी भाजपकडनं AB फॉर्म भरून तिकिटाची मागणी केली आहे. बाबा मला उमेदवारी द्या. अध्यक्षांनी पण त्या पद्धतीनं सांगितले की विचार केला जाईल तुमच्या कामाचं आणि सगळं बाकीचं शेड्यूल जे आहे तुमचं, जे काय आतापर्यंत करायला इथून पुढे जे करणार आहे त्यावर नक्कीच नेते विचार करतील आणि नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे पुढे काहीतरी होईल. हा असं, पण निदान सुरुवात तरी करा. त्यामुळे आता आपण त्यांचे लोगो वगैरे सगळे लावून बॅनर वगैरे तयार करून ते कार्यक्रम वगैरे सगळं घ्यायचं चालू केले. पण म्हणजे महायुती किंवा भाजप जर म्हटला तर विषय काय आहे की केंद्रातनं जे काय आता कामकाज महिलांसाठी त्यांनी चालू केले, किंवा आपलं आता त्यांनी सुरुवात केली, एक तर दहशतवाद मिटवला, तिहेरी तलाक झाला, लाडकी बहीण योजना चालू झाली. म्हणजे जे आता परवा जर म्हटला तर आपले ऑपरेशन सिंदूर, त्यात ज्या 2 जणी होत्या, म्हणजे लढवय्या स्त्री क्षत्रिय, म्हणजे आमच्या कपाळावरचं चंद्रकोर आम्ही कधी काढत नाही. का काढत नाही? लढणारीच्या प्रत्येकीच्या कपाळावरती चंद्रकोर तुम्हाला कोल्हापूरने बाहेरच्या सुद्धा दिसणार. म्हणजे ते एक जे बाबा आहे की महिलांना जो पुढाकार त्यांनी द्यायला किंवा महिलांसाठी जे काम त्यांचं चालू आहे, आता विरोधक काय बोलतील तो भाग वेगळा आहे, पण आम्ही जे अनुभवते ते आमच्या अनुभवात तर आम्हाला ते चांगलं वाटायला लागले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केलाच आणि कपाळवरती असणारं सौभाग्याचं ते लेणं, आणि खरं म्हणजे हे ऑपरेशन सिंदूर त्याचा एक मोठा वेगळा संदर्भ आणि इतिहास आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा जर संदर्भ पकडला तर तुमच्याही घरामध्ये शौर्याची एक परंपरा आहे. तुमच्या याच्यामधून काय आहेत? आमचे महार रेजिमेंटला माझे आजोबा, मम्मीचे वडील आणि माझे मोठे 2 चुलते महार रेजिमेंट मध्ये होते. त्यातले मधले चुलते जे होते ते 65च्या लढाईमध्ये शहीद झाले. माझे आजोबा आणि 2 नंबरचे चुलते होते ते 3 लढाईमध्ये होते. इंदिरा गांधी होत्या तेव्हा, त्या 3 लढाईमधून ते महार रेजिमेंट मधनं लढाई करून आले. म्हणजे आम्ही जन्मजातच म्हणजे देशाभिमान आमच्यात असा ठासून म्हणजे करायचंय, एकदा करायचं तर करायचंय. मग मला पण ते लहानपणापासून असं म्हणजे मुलीसारखं त्यांनी वाढवलेलं नाही, खेळायला मुलांच्यातनं तर मुलांच्यातनं. म्हणजे आम्ही एक जी हे असते माहितीये का मुलीला सांभाळताना
काय म्हणतात त्याला बंधनं हम्म. ती कधी ठेवली नाही. अच्छा हे करायचंय करा जावं, ते अच्छा. करायचंय करा जावं. 8वीत असताना मला गाडी शिकवली अच्छा. अरे तेव्हा अच्छा 90च्या दशकात. अच्छा मग जे एक स्ट्रॉंग असं बनवले. अच्छा आणि ज्यावेळेला एससी प्रभाग पण पडला त्यावेळेला पण आजोबा तिकीट नाही मिळू दे, तू नाव कर. अच्छा. त्या नावानं पुढच्या वेळेस तुला तिकीट द्यायला पाहिजे ना, तसं तसंच झालंय. तुम्ही नाव आता महत्वाचं, म्हणजे तू अशी दटून राहायला पाहिजे, स्ट्रॉंग अच्छा स्ट्रॉंग. अच्छा असं ते सगळं म्हणजे जन्मताच रक्त असं सळसळते देशाच्या वरनं, म्हणून ते देशावर. येते असं. अच्छा. तुम्ही आताच प्रभागाचा उल्लेख केला. आता इलेक्शन कधी जाहीर होतील, परंतु आता प्रभागामध्ये फिरत असताना तुम्हाला बेसिक काय असे प्रश्न जाणवतात प्रभागामध्ये, किंवा स्त्रियांच्या बरोबर फिरत असताना, किंवा प्रभागामध्ये काही गोष्टी? प्रभागामध्ये गोष्टी म्हणण्यापेक्षा काय सांगू की जे नगरसेवक आधीपासून त्यांनी जे ठाण मांडून होते ना, हम्म. प्रभागाचा विकास करायला पाहिजे तर त्या पद्धतीनं त्यांनी केलेला नाही. की सीटा उभा करणं, हम्म. मग सीटा उभा केल्या की ज्यानं उभा केलं तो बाजूला जातो. मी म्हणजे तेच बोलत असते, मी काय ज्यांना पण भेटेल मी त्यांना तेच रिपीट करत असते की जो आहे जे ज्यांना नगरसेवकांना आपली बघायच्या त्यांना त्याच्यापुरतं मर्यादित राहून काम करावं. हम्म. ते सीटा उभा केला की तो त्याच्या मर्यादित त्याच्या अंडर तो राहणार, बरोबर आहे. हम्म. त्यांना परत कधी फिरकायचंच नाही. अजून सुद्धा 2004 ला कॉलन्या झालेल्या आहेत. अच्छा 2004 म्हणून आता उपनगरात म्हणजे स्वस्ताचं वाढीव झालेलं आहे काम. तेव्हापासूनच्या आतापर्यंत सुद्धा माझ्या सुद्धा कॉलनीमध्ये रस्ते नाहीये, रस्ते नाही झालेले. गटारी नाहीयेत. अच्छा त्याच्यानंतर मेन रोड जो आहे तो अर्धवट एक पडलेला आहे, तो पण तसाच आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे जीवबानांमध्ये. तिथनं पण मला परवा म्हणजे 4 दिवसापूर्वी फोन आला होता की आमच्याकडे पाणी येत नाही. अजून सुद्धा मूलभूत ज्या सेवा सुविधा आहेत त्यांचा अभाव. कचऱ्याचे प्रश्न कचरा गाडी येते ठराविक ठिकाणी येत्या जात्या, बरोबर आहे, ठीक आहे, पण औषध फवारणी असेल किंवा स्वच्छता असेल, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, डांबावरच्या लाईटीचा विषय आला किंवा रात्रीचं काय प्रॉब्लेम आला किंवा काहीतरी घटना घडली. आता परवाच झाला तो विषय मर्डरचा, रिंग रोड चेन स्नॅचिंग, चोरी आणि हाणामारी किंवा मटका असेल किंवा काय काही गोष्टी आहेत त्या तिथं बेस धरून आहेत. त्याच्यासाठी पोलीस स्टेशन मंजूर आहे, त्या पोलीस स्टेशनवरती काम पण झालेलं नाहीये. मी मागणीचे अर्ज 3 ते 4 वेळा दिलेत संबंधितांच्याकडे, पण करू दिलेले नसतील किंवा जाणून बुजून काहीतरी टाळत असतील. पोलीस स्टेशन बेस पण तिथं पाहिजे आता सध्या गरजेला, कारण वाढता क्राऊड आहे. अंतर्गत जुना राजवाडा अंतर्गत बेस येतोय. तुम्ही आता म्हणजे इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनच नाही, पण वेगवेगळ्या कारणांना तुम्ही स्त्रियांच्या कडे जाता किंवा एक नाही घरामध्ये पोहोचता, काय लोकांच्या भावना काय आहेत तिथं? लोकांच्या भावना किंवा आम्ही राहतोय ना तिथं तरी ना रस्ता तरी चांगला पाहिजे. गटरीचं पाणी नाल्यात जाणार कुठं, कुणाच्या दारासमोर ते तुंबलेलंच असतंय ना. बरं ड्रेनेज लाईन किंवा ते उकरलं किंवा मग ते चाव्या पाईप काय एवढ्या हे नाहीयेत, फुटल्या की त्याच्यातनं ते पाणी जाते. मग ते आळ्या गेल्या किंवा काहीतरी झालं ते खोदायचं, मग एकाचं खोदायला चालू केलं की त्याच्यावर बाकीच्यांचे पण फुटले जातात. असा म्हणजे बऱ्याच गोष्टी किचकट आहेत तिथं. हे सगळे प्रश्न जे काही तत्कालीन नगरसेवक आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले गेलेला, मी स्वतः गेलेले. काय उत्तर होतं? माझ्याकडे फोटो डिटेल सगळे आहेत अजून सुद्धा. काय झालं नाही का? तर की ते आधीच्यांनी केलेलं होतं, मंजूर करून आणलं, आता आम्हाला नवीन करायला पाहिजे. अच्छा. बरं नवीन केल्यानंतर पण ते नवीन आल्यावर ते आमच्यापर्यंत पोहोचायला पण पाहिजे ना. अच्छा. आता तिथं विषय काय आहेत, अंतर्गत ज्याला टेंडर दिले त्यांना ते साहित्य तर तिथं आणून कामकाज करायला पाहिजे. त्याला जर कुठेतरी प्रेशर असलं, जो काम घेतलाय त्याला, किंवा तिथं करूच नको म्हणून त्याला सांगितलं, तो का करेल? म्हणजे राजकारणामुळे हे मागे राहिलं असेल? वैयक्तिक राजकारण आहे. माझा प्रचार कोणी केलाय, कुठल्या कार्यकर्त्याने केलंय, तिथं ते तेवढंच करा. तिथे ते बॉर्डर क्रॉस हे घडल्यात घडणं म्हणजे आहेत ऑलरेडी. आता सुद्धा कोण जरी गेलं, मी म्हणते जाऊन बघा जावा तिथं परिस्थिती काय आहे, लोक ओळखतील. मी अजून प्रचाराला सुरुवात केलेली नाही, काय तोंड घेऊन जाणार आहे लोकांच्या समोर. नगरपालिका कशावरती असती? रस्ता, गटर, पाणी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळायला पाहिजे. टॅक्स भरतात ते, कचरा वगैरे, स्वच्छता वगैरे हे नगरपालिकेतनं तो स्थानिकचा नगरसेवक जे करत असतो. आपलं घर काय आणि भागातली घर काय शेवटी एकच म्हणायला लागतात. हेच तुम्ही जास्त पुरवत नसला जर गरजा, तर मग पुढे लोकांनी करायचं काय? ताई मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, की आपण एखाद्या गोष्टीवरती बोट पटकन ठेवू शकतोय की हे नाही झालं, हे नाही झालं, पण तुमच्याकडे काही अजेंडा आहे का, की जर लोकांनी तुमच्याकडे यावं, तुम्हाला द्यावं मतदान भविष्यामध्ये, तर तुमच्याकडे काही अजेंडा आहेत का प्रभागासाठी? मी तेच सांगते ना, ह्या तिन्ही मूलभूत गरजाच अजूनपर्यंत कुणी केलं, त्याच्यावरती आम्ही ज्या वेळेला जाऊ तिथं निदान आता रस्त्याचे ऑलरेडी मान्य अंमल माडिक साहेबांनी
रस्ते मंजूर करून आणलेले आहेत, अच्छा. म्हणजे ते निधी मंजूर करून आणलेला आहे रस्त्यांच्यासाठीचा. मग स्थानिक नगरपालिका झाल्यानं महानगरपालिका झाल्यानंतर ना ज्या वेळेला नगरसेवक जातील, प्रत्येक नगरसेवकाचा भाग ते लेआउट आले, म्हणजे त्याला प्रोसेस आहे हम्म. की बाबा ह्या कॉलनीत एवढा आहे, आपला प्रभाग रचना अशी आहे, मग इथून इथं रस्ता करायला लागतोय, ओपन पेस कुठं आहे, जी कॉलनीसाठी राखीव दिलेली असते ती जागा कुठे, तिथं काय काय करायला पाहिजे, तो पण एक मुद्दा आहे तिथं. किंवा तिथं आपल्याला ऍडिशनल काय करता येते समाजासाठी, त्यांचं कंटिन्यू त्यांना काहीतरी त्यातनं मिळत राहील. मग अशा बरोबर भरपूर आहेत. आणि रस्ता केल्याशिवाय गटरी करता येत नाही, कारण गटरी केल्याने रस्ता उंच झाला तर भरपूर आडीवेडे आहेत. अच्छा. त्यामुळं अभ्यास भरपूर आहे आपला. म्हणजे नगरपालिकेत मी उतरले ना तर ते पहिल्यापासून मी तो म्हणजे सर्चिंग बरोबर. केलं, कामाच्या ह्याच्यातनं माझ्याकडे ते आले, असं नाही ते तसं असते. अच्छा. बरं ठीक आहे. तुम्ही त्यामुळे मगाशी माहिती बोलताना आहे. पण एक नाही उल्लेख केला तो म्हणजे सीसीटीव्हीचा. सीसीटीव्हीचे पण पाहिजेत ना तिथं, हो, तो पण तुमच्या अजेंड्यावर आहे. आहे सीसीटीव्ही सुरक्षेसाठी लागणारं पोलीस स्टेशन आलं, सीसीटीव्ही आले, गस्ती पथक आलं. गस्ती पथक पण नव्हतं, मी चालू करायला लावलं होतं ते. अच्छा. 17-18 साली चोरीचे प्रमाण वाढले होते गल्लीत, म्हणजे आमच्या कॉलनीच्या बॅक साईडला मैत्रिणीच्याच घरात माझ्या चोरी झाली होती. अच्छा. मग ते आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत की आपण तिथं म्हणजे मला माहिती आहे की ह्या सगळ्या भागामध्ये नेमकं कुठं काय चालतंय ते. अच्छा. मग काय करायला पाहिजे, हम्म. कुणाकडे. आता अजून एक मैत्रीण आहे, ती जीवनात तेच म्हटलं पाणी येत नाहीये, काहीतरी पाण्याचं बघ. म्हणजे असं नाही, म्हणजे मी नगरसेविका म्हणून मला कोण असं मानपान नाही, अगं हे नाहीये, ये ते करायचं आहे आपल्याला, आणि असं मोबाईल ओरडून 24 तास. ओरडून बोलून घेणार. हा, आणि मोबाईल 24 तास चालू. चालू. म्हणजे ते फोन, अगं असं झाले, म्हणजे ती बोलण्याची जी पण अजून हे आहे ना, एक आपले पण ना. अच्छा. अगं माझं नाही, माझ्या घरच्यांचं असं झालं, तिथं कोणाला कुठं कुठं जिल्हाभर असू देत, ते जिल्ह्याच्या बाहेर असू देत. तर परवा एक जोगत्याचं आम्ही प्रकरण मिटवलं निप्पाणीमध्ये. अच्छा. निप्पाणीच्या कोर्टामध्ये. अच्छा. कोल्हापूर कुठं, निप्पाणीचं कोर्ट कुठं, आणि तो राहतोय सांगाव मध्ये. अच्छा. कागल सांगावला. अच्छा. म्हणजे असं नाहीये, म्हणजे मी अभ्यास जे झाले ना, काहीतरी माझ्याकडे आले म्हटल्यानंतर मी त्याचा अभ्यास करूनच उतरणार. अच्छा. नगरपालिका लढवायचे म्हटल्यावर त्या नगरपालिकेला जाण्यापर्यंतचा सुरुवातीपासूनचा शेवटचा टप्पा तरी मला माहिती पाहिजे. इथपर्यंत पोचले, चॅनल पर्यंत येणं तर सहसा शक्य नाहीये. म्हणजे एक काहीतरी वाटलं असणार आहे ना, बाबा पूनम मॅडमांची मुलाखत घ्यायची, ती कोणतरी आहे किंवा काहीतरी करायला. माझा ज्यांनी बोलवलं त्यांनी पण तेवढा अभ्यास केला असणार आहे. मग आमची जबाबदारी की बाबा तुम्ही एखादंच काम हातात घेतलाय तर त्यात तुम्ही शिकायला पाहिजे की तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यात काय करायचंय ते. माहितच नाही नगरपालिका अजून पण आहेत. नवऱ्यानं उभा केलेलं आहे म्हणून मी निवडणूक लढवाय, मी मुलाखतीत ऐकलेली वाक्य सांगते तुम्हाला पक्षाच्या. माझा दीर नगरसेवक आहे, त्यांनी सांगितलं म्हणून मी उभारले इलेक्शनला. आमच्या घरात सगळे राजकारणात म्हणून मी उभारले इलेक्शन. अरे तुझं काय वैयक्तिक, एक स्त्री म्हणून तुम्हाला आरक्षण मिळाले आणि तुम्ही काय म्हणून प्रेझेंट होणार आहे समोर, हे आहे आता परिस्थिती आपल्याकडं. अधिकार नाही. यस, बाई आहे ना, मी एकटी, माझ्या मागं कोणी जेंट्स नाहीये. माझा डिवोर्स होऊन माझ्या मते 7 ते 8 वर्ष झालीत आता. नाहीये, मी एकटी आहे, मी एकटी हँडल करते माझं घर, माझं काम, पैसा, माझं मुलांचं शिक्षण. आता दोघं पण शिक्षण घेत जॉब करत आहेत, आम्हाला सपोर्ट आहे. पण मी आहे ना स्टेबल. आता तुम्ही म्हणा भाडी गटात ना तुम्ही स्ट्रॉंग झाले. मी ज्या वेळेला डिवोर्स फाईल दाखल केली होती, कुणालाच माहिती नव्हती की माझं डिवोर्सचं प्रकरण चालू आहे. त्या दरम्यान मी मोदींना भेटायला दिल्लीमध्ये होते वहिनी साहेबांच्या माध्यमातून. त्या सिच्युएशनला बाई न काय करायचं तर मुलं घेऊन आत्महत्या. ती स्टेप माझी होती. माझं घर जाण्याच्या मार्गावर होतं. माझं सगळं म्हणजे पूर्ण सेटअप त्याला. निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या आणि त्रास देणाऱ्यांचा क्राऊड भरपूर वाढला होता. जसं जसं नाव होत गेलं तसं. मग गेलं जे गेलं ते गेलं, पण जे आहे ते काय आहे भरपूर आहे आता. उरलेलं आयुष्य समाजासाठी द्यायचं. हा, समाज आहे. माझी 2 मुलं आहेत. मी त्या म्हणजे आहे ना, आपलं म्हणून आपण ज्या वेळेला उतरतोय ना, तर ते तुळशीपत्र ठेवलंय ना एकदा तर समाजासाठी, तर त्या सगळ्या ओघातनं आपण ते कार्य करत जायचं. चालेल. मुलाखतीच्या शेवटी मला एक प्रश्न, मी सुरुवात जिथून केली त्याच प्रश्नापासून पुन्हा एकदा सुरुवात करते. 2014ची इलेक्शन, त्यावेळेस तुम्ही सगळी तयारी केली होती. तुम्हाला वाटत होतं की पक्ष तिकीट देणार. ऐनवेळेस काही घडामोडी घडल्या की त्याच्यामुळे तुम्हाला एक नाही तिकीट नाकारण्यात आलं. 2025 मध्ये जर यदा कदाचित समजा पक्षानं तिकीट नाकारलं किंवा तुम्हाला सांगितलं तुम्ही थांबा, आपण तुमच्यासाठी दुसऱ्या काही गोष्टी करू, तर यावेळेस तुम्ही थांबणार की तुम्ही तुमच्या निर्णयावर पक्का आहे? नाही, मी तेव्हा पण थांबले नव्हते. अच्छा.
त्यामुळे आता पण थांबणार नाही. अच्छा. कारण पक्ष किंवा राजकारण ह्याच्यापेक्षा मी माझं जे नाव वैयक्तिक केलेलं आहे पूनम सुळगावकर. हम्म. त्यामुळं स्थानिकातनं मागणी आहे की तू उभी राहा, हम्म. किंवा पक्ष देईल नाही देईल तर मी अपक्ष म्हणून सुद्धा आता फॉर्म भरू शकते, काही अच्छा. अडचण नाही. अच्छा. तेवढं मी म्हणजे जे निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत त्या सक्षम आहे म्हटल्यानंतर मी ते करणार. मग महिला सबलीकरण सक्षमीकरणच नसेल तर मग पुढे आलं काय, म्हणजे काय उपयोगच नाही ना. मग आमचा पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काहीतरी अजेंडा ठेवायला पाहिजे ना. आमच्याकडनं 4 महिला कशा शिकणार, म्हणजे म्हणतो ना 4 लोक बोलतात तर 4 महिलांनी आमच्याकडे म्हणून शिकायला पाहिजे ना. ही एकटी एवढं करू शकते तर आमच्याकडे एवढे जण आहेत, मग आम्ही पण करतो, करायला पाहिजे. बरोबर. बिनधास्त. आमची बोलीभाषा कोल्हापुरी म्हणल्यावर थोडंफार ते येते, असं येणं होणं जाणं होत नाही. त्यामुळे तो जो असा डॅशिंग जो विषय आहे ना महिलांच्या बाबतीतला, की मी करणार आहे, म्हणजे मी लढणार आहे तर मी लढणार आहे. मी तुम्ही दिलं नाही म्हणून मी घरात बसणारी नाहीये, आतापर्यंत बसलेलं नाही म्हणजे इथून पुढेही बसणार नाही. मी माझं एक वैयक्तिक स्ट्रक्चर राखलेलं आहे. बाबा मला ह्या गोष्टी करून आणायच्यात. जरी त्यांनी दुसरा उमेदवार उभा केला, तो निवडून आला तर त्या उमेदवाराकडनं काम काय पद्धतीने करून द्यायचं ते मला माहितीये. त्यानं ते करायलाच पाहिजे. त्यानं नाही केलं तर मग गाठ माझ्याशी आहे. तर आता ही गाठ पडणार आहे, परंतु त्याच्या अगोदर एक टप्पा आहे, तो म्हणजे निवडणुकांचा. आणि त्या निवडणुकांसाठी त्यांची स्वतःची तयारी 2014 पासून त्यांनी केलेली आहे. 2014ला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की त्यांना तिकीट नाही मिळालं. पण 2025ला मी नक्कीच उभारणार आहे. पक्ष माझा विचार करेल आणि पक्षाने यासाठी विचार करावा की माझ्या मागे कुठल्याही प्रकारचं राजकीय बॅकग्राऊंड नाही. मी सर्वसामान्य आहे. मी जरी सर्वसामान्य असले तर असामान्य काम करणारी महिला म्हणून मी या क्षेत्रामध्ये आहे. आणि मी फक्त समाजकारण आणि राजकारणच नव्हे तर प्रत्येक प्रश्नांची मला जाणीव आहे आणि लोकांचा रेटा माझ्या माग आहे की ताई तुम्ही या निवडणुकीला आमचा आवाज बनून तुम्ही महानगरपालिकेमध्ये जा. आता लोकांचा हा रेटा ताई जर उभारल्या, लोकांच्या पर्यंत पोहोचल्या, तर या आवाजाला जे मतदार आहेत तर कशा प्रकारचा प्रतिसाद देणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे. पण तुर्तास आपण इथंच थांबू आजच्या या कार्यक्रमामध्ये. विजय भवमध्ये पुन्हा एकदा नव्या एका चेहऱ्यासोबत लवकरच भेटू. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या कार्यक्रमामध्ये विजय भव. पण तुर्तास मी तुमची रजा घेतो.